नमस्कार मित्रांनो. परवाच आपण रितेश गवस यांच्याशी संपर्क साधला. मितवा 2 सॉन्गचं शूटिंग चे ठिकाण कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ते रत्नागिरीमध्ये भेटले. तर अचानक मी पुण्यामध्ये आलेलो आणि त्यांच्याशी माझी एक भेट झाली आहे आणि आपण त्यांच्याशी आता बोलतो आहे, संवाद साधूया. तर हाय रितेश सर. नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. परत एकदा आपण त्याच विषयावरती बोलतो आहे. तर तुमचं काय काम चालू आहे का? नाही, ऑफिसच. ओके. आणि एक 5 मिनटं आपण बोलू शकतो? नक्की. हो, नक्कीच. हां, तर ॲक्च्युली थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. आपण मागे मितवा 2 सॉन्गचं प्लेस कन्फर्म करण्यासाठी भेटलेलो. ओके. आणि तुम्ही रत्नागिरीमध्ये एका बीचवरती आपली सडनली एक मीट झालेली आणि तुमचा आपण इंटरव्ह्यू घेतला होता. तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की जे तुम्ही आता ते प्लेस बघितलं, ओके, तर त्याच्यानंतर किती तुम्ही वेळामध्ये तुमचं शूटिंग चालू करताय? ॲक्च्युली त्याबद्दल आमची मीटिंग पण झाली. सगळं रॅपिडली आम्ही सगळं अरेंज केलं, मीटिंग लावल्यात आणि अकॉर्डिंगली कॉस्टिंग पण सगळं ठरवलं आहे. किती कॉस्टिंग येईल, किती काय हे करायचं आहे, कोणाला घ्यायचं आहे, सिलेक्शन कोणाचं करायचं आहे. तिथले काही लोकांना पण आम्हाला घ्यायचा प्लॅन आहे, कारण त्यांना पण थोडा रोजगार द्यायचा आहे. आणि त्यांच्या ग्रामपंचायतची पण आम्हाला परमिशन भेटलेली आहे. ॲक्च्युली सगळं ते तिथे जाऊन पुन्हा आम्ही व्हिजिट करून आलो. तिथे सगळं साईन वगैरे झालं आहे फुल्ली. तर नेक्स्ट डिसेंबर 15 पर्यंत तिथे आम्ही शूट चालू करू. आम्हाला 3 शूट घ्यायचे आहेत. ॲक्च्युली 3 शूट घ्यायचं फायनल झालं आहे. तरी पण आम्हाला अजून एक्सप्लोर करायचं आहे. मी ॲक्च्युली माझा जन्म कोकणातच झाला आहे, त्यामुळे मला बऱ्याच साऱ्या अशा प्लेस माहिती आहेत आणि काही प्लेस माहीत पण नाही. तिथे मी एक्सप्लोर करतोय. तर मला तिकडे अजून पण प्लेस अशा माहिती आहे. तिकडे 2-3 शूट्स घ्यायचे आहेत. त्याचं पण आम्ही प्लॅन करतोय. सर, एकच मिनटं. मला तुम्हाला सांगायचं असं होतं की आता तुम्ही मितवा 2 सॉन्गचं हे करताय, तर मितवा 2 मूवी येतोय की फक्त अल्बम सॉन्ग आहे? नाही, सध्या ते अल्बम सॉंगच आहे. मितवा 2चं आम्ही प्लॅनिंग करतोय सध्या. ओके. ते ऑन द वे आहे. साईड बाय साईड आम्ही हे पण करतोय. ओके, नक्कीच छान. आणि म्हणजे तुम्ही एखादा सॉन्गमधला एखादा पीस तुम्ही त्या बीचवरती नक्कीच शूट करणार आहात आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर तिथल्या लोकांना तिथलं जे त्यांचं कल्चर आणि तिथलं जे टुरिझम आहे ते लोकांपर्यंत येईल. नक्कीच ह्या मार्फत. आणि नक्कीच म्हणजे कोकणातला एक हिडन स्पॉट हा लोकांपर्यंत येईल. म्हणजे तुमचं जे चांगलं काम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीची परमिशन तुम्ही बोलला होतात, ती सगळं ते झालेलं आहे की कसं? त्यानंतर एक दिवस आम्ही डायरेक्ट व्हिजिट देऊन गेलो. आमचे डायरेक्टर सर, त्यांना पण घेऊन आलो होतो. मेन डायरेक्टर त्यांना पण त्यामुळे डिस्कस केलं त्यांच्या ग्रामपंचायतीत बसून सगळं. तर त्यांचं सगळं अप्रुव्हल वगैरे घेतलं. त्यांना पण पुढे वरती अच्छा लेवलला, जिल्हा परिषद लेवलला विचारावं लागतं, परमिशन घ्यावी लागते. ग्रामपंचायत लेवलला पण नाही होत. तर मग सगळं परमिशन घेऊन एन्व्हायरमेंटचं सगळं जपून, कारण सगळं ड्रोन शूट वगैरे होणार आहे. त्यामध्ये ते पक्षी वगैरे भरपूर आहेत. कोकण आहे म्हटल्यावर पक्षी वगैरे येतात. त्याची पण परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल. हां, सगळ्याची काळजी घेऊन अकॉर्डिंगली तसं आम्ही शूट करू, असं प्लॅन चालू आहे. ओके, नक्कीच. आणि सर, मला असं म्हणायचं होतं की आता मितवा 2 जे सॉन्ग तुम्ही आउट करणार आहात, तर त्याचं लिरिक्स वगैरे तुम्ही तयार केलं आहे की अजून त्याला किती वेळ जाईल? की नाही, ते इन प्रोग्रेसवरच आहे. इन प्रोग्रेस आहे. मग तुम्ही काय 4 ओळी बोलू शकता की ते सरप्राईजली? नाही, सरप्राईज आताच ते आम्ही शो नाही करू शकत. अच्छा. पण सगळं आहे. नक्कीच. पण कसं असणार आहे? रोमॅन्टिक आहे की सगळ्याच गोष्टी? ते रोमॅन्टिकच आहे. पूर्ण रोमॅन्टिक मूवी असणार आहे. आणि ग्रीन आणि पूर्ण शूट म्हणजे काही पुण्यामध्ये, आता तुमचं पुण्यात ऑफिस आहे, तर पुण्यामध्ये असणार आहे की फक्त कोकणच? नाही, फक्त कोकणच असणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही कॉस्ट्युम पण असे वापरणार आहोत की ते कॉस्ट्युम म्हणजे अगोदरच्या मूवीमध्ये जसे वापरायचे, जसे लाईक अमिताभ बच्चन वगैरे त्या टाइमचे जसे कॉस्ट्युम वापरतात तसे आम्ही कॉस्ट्युम आता वापरणार आहोत. म्हणजे काहीतरी वेगळं. म्हणजे सॉंग्स तर आता खूप येतात मार्केटमध्ये, पण तुमच्या सॉंग्समधून काहीतरी वेगळं करता येईल. कारण आजकाल बघायला गेलं तर कसं होतं की आजकालचे पिक्चर पण तुम्ही बघा, असे तुम्ही म्हणजे एक पिक्चर बघितला की तो पुन्हा बघावा असं नाही वाटणार तुम्हाला. पण तेच जर जुने पिक्चर बघायला गेलं तर असं आहे की तो पिक्चर पुन्हा बघितला असं वाटणार नाही. ती पुन्हा की आपण तीच स्टोरी रिपीट करतो. नक्कीच. तुम्ही सॉन्गमध्ये ह्या काही गोष्टी मेन्शन करणार आहात. अशा काही गोष्टी आम्ही तिथे इम्प्लिमेंट करणार आहोत की ते तुम्हाला असं जाणवू नाही येणार. नक्कीच देते सर. ॲक्च्युली तुम्ही जसं त्या पद्धतीने सगळा सिनेरिओ एक्सप्लेन करत आहेत, तर आम्हालाही उत्सुकता लागली. नक्कीच लोकांना पण त्या गोष्टीची उत्सुकता लागली असेल. तुम्ही 15 डिसेंबर नंतर तुमचा श्री गणेशा करायचं चाललंय, बरोबर आहे? सो ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. साईड बाय साईड आमचे अजून पण प्रोजेक्ट काही चालले, ते पण तिथे चालू आहेत. बँगलोरमध्ये चालू आहे, एक नोएडामध्ये इकडे चालू आहे, एक दिल्लीमध्ये पण चालू आहे. सध्या काश्मीरला पण शूट चालू आहे. तिथे मला जायला नाही भेटत ॲक्च्युली आता सध्या.
मला ते बोलत आहे तिकडे पण जायला नाही भेटत आहे कारण तिकडे थंडी पण भरपूर आहे आणि सध्या माझा इकडचा पण प्रोजेक्ट साईन करायचा आहे, त्यामुळे इकडे स्टॉप करायचं असं म्हणतो. ठीक आहे, नक्कीच. धन्यवाद तिथेशजी, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आपण भेटूया परत एकदा. ओके. थँक्यू.